शेतकरी बांधवांनो नमस्कार। आज आपण बघणार आहे एक असं खत जे पिकाची झपाट्याने वाढ घडवून आणतं। ते खत आहे NPK 30-10-10। या खताचा वापर मी आता आपल्या मका पिकावर करत आहे, आपल्या मकाची चांगली उंची आणि वाढ व्हावी म्हणून। तर आता आपण जाणून घेऊया की 30-10-10 या खतामध्ये कोणते घटक आहेत। तर यामध्ये 30% नायट्रोजन आहे, 10% फॉस्फरस आहे आणि 10% पोटॅशियम आहे। हे तीन घटक या खतामध्ये आहेत। या खताचे आपल्या पिकांवर काय काय फायदे होतात ते आपण आता जाणून घेऊया। तर पानांची वाढ जलद होते, झाड गडद हिरवगार दिसतं, मुळे मजबूत होतात। फॉस्फरसमुळे झाडांची मूळ व्यवस्था मजबूत होते, झाडाच्या फांद्या व खोड मजबूत बनतात। पोटॅशियममुळे झाडाची रोगप्रतिकार शक्ती वाढते, अन्न निर्मितीची प्रक्रिया वेगाने होते, ज्यामुळे झाड लवकर वाढतं, वाढीच्या टप्प्यावर झपाट्याने परिणाम दिसतात। तर यासारखे भरपूर फायदे आपल्याला NPK 30-10-10 या खताचा वापर केल्यामुळे मिळतात। आता या खताचा वापर आपल्याला पिकाच्या कोणत्या अवस्थेमध्ये करायचा आहे ते आपण आता जाणून घेऊया। पीक लागवडीनंतर सुरुवातीच्या व वाढीच्या टप्प्यात आपल्याला या खताचा वापर करायचा आहे, त्याने आपल्या पिकाची वाढ चांगली होणार आहे। आता कोणत्या पिकांमध्ये आपल्याला या खताचा वापर करायचा आहे ते आपण जाणून घेऊया। तर केळी, ऊस, भाजीपाला पिके, फुलवर्गीय पिके या पिकांमध्ये आपल्याला NPK 30-10-10 या खताचा वापर करायचा आहे, त्याने आपल्याला चांगले रिझल्ट दिसतील। तर शेतकरी मित्रांनो, तुमचं पीक जोमात यावं, उत्पादन वाढावं यासाठी अशी माहिती आपण देत असतो। तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।